Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is control and coordination. आपण control and coordination हा topic शिकत आहोत. In this video lecture we are going to learn about the pituitary gland. It is also called as hypophysis gland. आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये pituitary gland बद्दल माहिती घेणार आहोत. And this is the third and last part of the video lecture. आणि हा व्हिडिओ लेक्चरचा तिसरा आणि शेवटचा पार्ट आहे. In this video lecture we are going to learn about the neurohypophysis and pars intermedia. आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये न्यूरोहायपोफायसिस आणि पार्स इंटरमीडिया याबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्ही जर आधीचे व्हिडिओ लेक्चर बघितले नसतील की ज्यामध्ये पार्ट 1 मध्ये पिट्युटरी ग्लँड बद्दल ॲनाटॉमी सांगितलेली आहे, पार्ट 2 मध्ये पिट्युटरी ग्लँड मधील ॲडिनोहायपोफायसिस आणि त्याचे सिक्रेशन्स आणि त्या सिक्रेशन्स मधून होणारे त्यांचे फंक्शन्स हे डिस्क्राइब केलेले आहेत. लेट्स स्टार्ट फ्रॉम द our new point, that is neurohypophysis. We know that neurohypophysis is the another lobe of the pituitary gland. हा पिट्युटरी ग्लँडचा पोस्टेरियर लोब आहे. पाठीमागच्या दिशेला असलेला हा काय आहे, लोब आहे. याला न्यूरोहायपोफायसिस म्हणून ओळखलं जातं. इट इज डिफरन्शिएटेड इंटू 3 पार्ट. याचं 3 पार्टमध्ये डिफरन्शिएशन झालेलं आहे. पहिला पार्ट आहे पार्स नर्वोसा, दुसरा आहे इनफंडिब्युलम आणि तिसरा आहे मेडियन इमेन्स. यापैकी पार्स नर्वोसा म्हणजे हा जो नेटवर्क लाईक स्ट्रक्चर दिसतोय, जिथे आपल्याला व्हॅस्क्युलेशन दिसतंय, ब्लड व्हेसल्स दिसत आहेत, त्याला पार्स नर्वोसा असं म्हणायचं. आणि जो स्टॉक लाईक स्ट्रक्चर आहे त्याला इनफंडिब्युलम म्हणतात. आणि मेडियन इमेन्स म्हणजे मधला जो भाग आहे याला मेडियन इमेन्स म्हणून ओळखलं जातं. The pars nervosa act as a storage area for secretion of hypothalamus. हा जो भाग आहे न्यूरोहायपोफायसिसचा, हा इथे थोडी डायग्रॅमॅटिक म्हणजे थोडं ढोबळमनाने डायग्राम दाखवलेली आहे, इथे थोडं प्रपोर्शनेट आहे. यामध्ये हायपोथॅलॅमसमधून होणारे जे सिक्रेशन्स आहेत, ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रोसिन नावाचे हे सिक्रेशन्स ह्या न्यूरोहायपोफायसिसमध्ये तात्पुरते स्टोअर केले जातात. and it stores and release the oxytocin and vasopressin. म्हणजे ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन हे जे हार्मोन्स हायपोथॅलॅमसमध्ये तयार केले जातात ते न्यूरोहायपोफायसिसमधून सिक्रेट केले जातात. लेट्स सी अबाउट द ऑक्सिटोसिन. आपण त्यापैकी ऑक्सिटोसिन हे काय आहे हे बघूया. It stimulates the contraction of uterus during parturition. ऑक्सिटोसिनचं हे एक मुख्य फंक्शन आहे की इन प्रोसेस ऑफ बर्थ प्रोसेसमध्ये युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन जे काही होतं हे कॉन्ट्रॅक्शन ऑक्सिटोसिन नावाच्या हार्मोनमुळे घडवून आणलं जातं की ज्याच्यामुळे बर्थ प्रोसेस ही नॅचरली होते. Then it also stimulates the contraction of mammary gland to initiate the ejection or release of milk. त्याचबरोबर मेमरी ग्लँडमध्ये जे काही मिल्क डक्ट आहेत, ह्या डक्टमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि मिल्क इजेक्शन याची क्रियासुद्धा ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे होते. सो इट इज कॉल्ड ॲज बर्थ हार्मोन ऑर मिल्क इजेक्टिंग हार्मोन. म्हणून या हार्मोनला बर्थ हार्मोन किंवा मिल्क इजेक्टिंग हार्मोन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. Vasopressin. Let's see the another hormone, that is vasopressin. It stimulates the reabsorption of water in distal convoluted tubule and collecting duct of the uriniferous tubules of the किडनी. आता यामध्ये किडनीमध्ये जे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे, ज्याला आपण नेफ्रॉन असं म्हणतो, ह्या नेफ्रॉनमध्ये नेहमी ब्लड फिल्टरेशन होत असतं. आणि ह्या ब्लड फिल्टरेशन हे काय असतं, ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये फिल्ट्रेशन होत असतं. म्हणजे मॅक्झिमम जे काही वॉटर कंटेंट आहे इन्क्लुडिंग ऑल द इसेन्शियल इलेमेंट ऑल्सो, म्हणजे यामधून फिल्टर आउट केलेले घटकांमध्ये पाण्याबरोबर जे हवे असणारे घटकसुद्धा इथे फिल्टर आउट केले जातात. त्यापैकी पाण्याचं जे रिॲब्सॉर्प्शन आहे हे रिॲब्सॉर्प्शन त्यानंतर येणारे जे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल यामध्ये रिॲब्सॉर्प्शन होत असतं. त्यापैकी डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमध्ये रिॲब्सॉर्प्शनचं रेट वाढवण्यासाठी ह्या हार्मोनची गरज लागते.
त्याचबरोबर यामुळे इट डिक्रीज द लॉस ऑफ वॉटर ऑफ रिड्युसिंग द युरिन क्वांटिटी. यामुळे काय होतं की जर रिअब्सॉर्प्शन झालं युरिनमधलं तर युरिनची क्वांटिटी कमी होते आणि पाण्याची इथे वेस्ट जो आहे तो थांबवला जाऊ शकतो. So this is the function of vasopressin. It also has another function. याला अजून एक काही फंक्शन आहे तो म्हणजे काय, इट इन्क्रीजेस द ब्लड प्रेशर बाय कॉझिंग व्हॅसो कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे आपले व्हेसल्स जे आहेत ह्या व्हेसल्समध्ये कॉन्ट्रॅक्शन घडून ब्लड प्रेशर वाढवायचं कामसुद्धा हा हार्मोन करत असतो. Deficiency of ADH reduces water reabsorption and increases urine output. आणि हा हार्मोन जर डिफिशिएट झाला किंवा कमी सिक्रीट झाला तर पाण्याचं रिअब्सॉर्प्शन जे आहे हे रिअब्सॉर्प्शन कमी होतं आणि युरिन आउटपुट वाढवलं जातं आणि त्यामुळे शरीरातलं पाणी कमी होऊ शकतं. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज डायबिटीस इन्सिपेडस. नो ग्लुकोज इज लॉस्ट इन द युरिन. ही जी कंडिशन आहे की युरिनमधून पाणी जास्तीत जास्त वाया जाणे या कंडिशनला डायबिटीस इन्सिपेडस म्हणून ओळखलं जातं. इथे नॉर्मल जो डायबिटीस आहे ज्यामधून युरिनमधून ग्लुकोज लॉस्ट होतो त्याप्रमाणे या कंडिशनमध्ये ग्लुकोजचं लॉस्ट होत नाही, फक्त पाण्याचं मॅक्झिमम लॉस्ट होतो. म्हणून हा जो प्रकार आहे याला डायबिटीस इन्सिपेडस म्हणून ओळखलं जातं. थोडासा ओळखीचा शब्द आहे किंवा रिलेटेड शब्द वाटतो, परंतु जो नॉर्मली डायबिटीज ज्याला आपण युरिनमधून शुगर लॉस होते वगैरे आपण हे बघितलेलं आहे की याचा इथे तितकासा संबंध नाही. इथे फक्त एक्सेस ऑफ वॉटर युरिनमधून जातं म्हणून याला डायबिटीस इन्सिपेडस म्हणून ओळखलं जातं. एक्सेसिव्ह मिच्युरेशन कॉजेस द एक्सेसिव्ह थ्रस्ट. आणि युरिनमधून जर पाणी जास्त गेलं तर शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते आणि त्याचबरोबर आपल्याला जास्त थ्रस्ट म्हणजे तहान लागल्याचा भास होतो. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज पॉलिडेप्सिया. म्हणून या कंडिशनला पॉलिडेप्सिया म्हणून ओळखलं जातं. Let's see about the next part this is about the neurohypophysis and we are going to learn about the another part that is pars intermedia. म्हणजे मधला जो मेडियन इमेन्स मगाशी आपण जे म्हणालो याला पार्स इंटरमेडिया म्हणून ओळखलं जातं. आपण या पार्स इंटरमेडियामध्ये कोणते कोणते सिक्रेशन्स होतात ते आपण थोडक्यात बघूया. ॲक्च्युली हा जो पार्ट आहे हा ह्युमन बिईंगमध्ये कमी डेव्हलप झालेला पार्ट आहे, त्याची माहिती आपण इथे घेऊया. इट इज पुअरली डेव्हलप इन ह्युमन बिईंग. हा ह्युमन बिईंगमध्ये खूप कमी डेव्हलप झालेला आहे. इट सिक्रेट्स द मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग द हार्मोन it secrete melanocyte stimulating hormone that is MSH in some lower vertebrate. हा लोअर वर्टिब्रेटमध्ये मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करत असतो. आपल्याला माहिती आहेत काही लोअर वर्टिब्रेट असे आहेत की ज्यांच्या बॉडीवरती वेगवेगळे कलर असतात आणि हे जे कलर आहेत हे कलरिंगसाठी मेलॅनिन नावाचं पिगमेंट रिस्पॉन्सिबल असतं आणि ह्या मेलॅनिनचं सिक्रेशन या हार्मोनमुळे होत असतं. MSH stimulates the depression of melanin granule in melanocyte and is responsible for skin pigmentation. हा जो मेलॅनिन आहे हा मेलॅनिन स्किनवरती पिगमेंटेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतो आणि ह्या मेलॅनिनच्या ग्रॅन्युल्सचं डिप्रेशन हे ह्या MSH नावाच्या हार्मोनमुळे होत असतं. तर हे आपल्याला जास्तीत जास्त लोअर व्हर्टिब्रेटमध्ये दिसून येतात, परंतु ह्युमन बिईंगमध्ये हे कमी डेव्हलप झालेलं आहे. So this is about the third part of the pituitary gland. In all these three parts we have seen about the anatomy of pituitary gland, then adenohypophysis of pituitary gland and its secretion and their function, as well as in this video lecture we have learned about the neurohypophysis, their secretion and their function, and pars intermedia and their secretion and their function. So all the notes regarding to these three video lecture you will find in the description box, as well as you will find also the link of the part 1 anatomy and part 2 that is adenohypophysis. Thank you.